नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघता माझ्या चॅनल अरुण गोडबोले. लोकसभा निवडणूक 2024 या मालिकेला हा तिसरा भाग. पहिल्या दोन्ही भागांना आपण चांगला रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल मला फार समाधान वाटलं. कारण मी काय मोठा दुधाचार्य आहे म्हणून सांगतो असं नाही, पण जे डोळसपणानं बघतो त्यावरून जे सुचलं ते तुमच्याशी शेअर करतो. या इलेक्शनच्या संदर्भात आणखी एक गोष्ट मला जी जाणवती ती प्रत्येक उमेदवारांनी किती खर्च करावा या संबंधी बंधन आहे आणि तो खर्चाचा तपशील इलेक्शन कमिशनकडं किंवा ते नेमल्या प्रतिनिधीकडं रोजच्या रोज द्यायचा असतो. एक वस्तू तिथं खरी आहे की त्यांच्या मर्यादेमध्ये कुणाचाच खर्च राहत नाही. त्या मर्यादेच्या दुप्पट, तिप्पट, चौपट, दहापट खर्च होत राहतो. मला असं वाटतं की कोणीतरी कधीतरी डोळसपणानं त्या खर्चाच्या बाबीच्यावरती लक्ष जर ठेवलं आणि एखाद्या उमेदवाराचा खर्च काय होत चालला हे टिपून ठेवलं तर कदाचित तो तपशील निवडणूक आयोगाकडे कळवून तुम्हाला त्या उमेदवाराला धडा शिकवता येईल. कारण रॅलीज, मोर्चे, नॉमिनेशन दाखल करणे किंवा अगदी विजयी मिरवणूकसुद्धा त्यात दिली जाते. तर याचा खर्च किती होतो याचा अंदाज आपण जर घेतला तर तो एक अंदाज टिपला आणि तसं इलेक्शन कमिशनशी संपर्क झाला तर कदाचित उमेदवाराच्या खर्चावर नियंत्रण राहील. अन्यथा सामान्य माणसाला आत्तासुद्धा इलेक्शन लढवणं अवघडच आहे. लोकसभेची इलेक्शन लढवणं अवघड आहे इतकंच नाही तर साधी नगरपालिकेची इलेक्शन लढवणं सुद्धा अवघड आहे. सहज कुणाला तरी परवा म्हणलं की आपल्या नगरपालिका इलेक्शन्स आल्या तर हल्ली फार खर्च करणार लोक जवळजवळ 5-50 हजार रुपये खर्च. तर म्हणलं अहो तुम्ही कुठल्या जुगार वावरताय? 5-50 हजार रुपयात काय होत नाही. आता 5-10 लाख रुपये खर्च करायला लागतात एका वॉर्डाचं इलेक्शनला. हा डोक्यात काय गणितच कळेना ना. म्हणजे एक 40 वॉर्ड, प्रत्येक वॉर्डमध्ये 4 उमेदवार धरले तर 160 उमेदवार आणि त्यांना 30-40 लाख रुपये प्रत्येक खर्च म्हणजे किती झाले? कधी म्युन्सिपालिटी बजेट होईल त्यांना. पण असं आहे खरं तर आपण जागृत मतदार म्हणून याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. एखाद्याने खरं मनापासून ठरवलं की नाही हात धुवून मागे लागतो मी तर तो मागे लागू शकतो असं मला वाटतंय. हातात लागावं का नाही हा जिथला प्रश्न आहे. तुम्ही असे म्हणा की तुम्ही कोणामुळे तुम्ही भाषण देता तुम्हीच का नाही करत आहे? आता 80 वर्ष आणखी नवीन काय करावं किंवा सगळ्यात सोपं काय तर सल्ला देणं. तो सल्ला मी द्यायचं काम करतोय. एखाद्या 10-20 वर्षापूर्वी डोक्यात आलं असतं तर हेच केलंही असतं कदाचित, पण आता ते शक्य नाही आहे. पण हा विचार करायला हरकत नाही ना. तरुण माणसांनी ज्याला उत्साह आहे, राजकीय जाण आहे ते असं करून बघायला हरकत नाही. फार तर काय होईल, उपयोग होणार नाही आणि काय होईल, पण त्यावेळी काय खर्च किंवा श्रमी जायला जाणार नाही. तो करून बघावं असं मला वाटतंय. एक तर हा एक वेगळा प्रकार होईल आणि काही तुमचा असं कोणी एखाद्याने केलं तर त्याचं अनुकरण नंतर इतर लोकही करतील आणि कदाचित ती चळवळ उभी होऊ शकेल असं एक मला सुचवावंसं वाटतं. सुचवणं हे सगळ्यात सोपं असतं. ते मी करतो आणि इथेच थांबतो. उद्या किंवा परवा नवीन आणखीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.